लोकशाहीचा बुलंद आवाज, रिपब्लिकन वार्ता, महाराष्ट्र। गेल्या काही दिवसांपासून नाशिक शहर विविध समस्यांनी ग्रासलेले असून महानगरपालिकेमध्ये प्रशासकीय राजवट असल्याने सर्वसामान्यांचे प्रश्न मार्गी लागत नाहीये। शहरभर हंडाभर पाण्यासाठी अनेकांना वन भटकंती करावी लागत आहे। अनेक भागात आजही टँकर्सद्वारे पाणी पुरवठा केला जात असून धरणामध्ये मुबलक पाणीसाठा असून देखील कृत्रिम पाणी टंचाई भासून ठेकेदारांचे खिसे गरम करण्याचे काम महानगरपालिका करीत असल्याचे बोलले जात आहे। अशातच मखमलबाद रस्ता दुरुस्तीचे अनेकदा टेंडर काढण्यात आले, मात्र अद्यापही सदरील रस्ता खड्डेमुक्त झालेला नसून परिसरातील इतर रस्ते देखील दुरुस्तीच्या प्रतीक्षेत आहे। हजारो रुपयांची अंदाजित पाणी बिले पाठवून पाणीपट्टी वसुलीचा घाट घातला जात आहे, मात्र नवनाथ नगर, घाटगेमळा, समर्थनगर, कर्णनगर, म्हाडा कॉलनी, विद्यानगर, रामकृष्ण नगर, रॉयल टाउन, महादेव कॉलनी, शांतीनगर, भगवान बाबा नगर आदी परिसरात पिण्याच्या पाण्यासाठी नागरिकांना पायपीट करावी लागत असल्याने सदरील भागातील नागरिकांकडून पाणीपट्टी वसुली करण्यात येऊ नये। सदरील भागात त्वरित पाणी पुरवठ्याच्या लाईन टाकण्यात येऊन त्वरित पाणी पुरवठा सुरळीत करण्यात यावा। श्रीकृष्णनगर, समर्थनगर, महादेव कॉलनी, घाटगेमळा, कर्णनगर, म्हाडा कॉलनी, मानकरमळा आदी भागातील रस्ते त्वरित करण्यात येऊन मखमलबाद रोड त्वरित दुरुस्त करण्यात यावा। हनुमानवाडी, मोरेमाळा, मधुबन कॉलनी, इरिगेशन कॉलनी आदी भागात स्पीड ब्रेकर्स टाकण्यात यावे आदी मागण्यांचे निवेदन विभागीय अधिकारी मदन हरिश्चंद्र यांना देण्यात आले असून सदरील मागण्यांचा त्वरित विचार न झाल्यास मोठे जन आंदोलन छेडण्याचा इशारा ॲडव्होकेट सुरेश आव्हाड यांनी दिला। यावेळी सरला चौथे, रेखा जाधव, अर्चना शिंदे, सुमन धोत्रे, सुमन शिंदे, उषा सूर्यवंशी, मीना संबळ, तारा वरजे, निर्मला महाजन, भारती म्हस्के आदी पदाधिकारी उपस्थित होते। राहते आमच्या इकडे अजिबात पाणी येत नाही। पाण्याचा टाइम देखील नियोजन नाही आहे पाण्याचं त्यांच्याकडे असते। रस्ते खूप खराब आहे। आमच्यावर विकट टँकर सुद्धा येत नाही, विकत्रीचा टँकर। शाळेच्या बस येत नाही। टँकरवाला बोलतो रस्ते खूप खराब आहे, त्यामुळे टँकर येतच नाही आमच्याकडे। आणि जर आम्हाला नगरपालिकेने जर काही सहकार्य केलं नाही तर सुरेश आव्हाड यांच्या मार्फत आम्ही मोर्चा करू आणि ठिय्या आंदोलन करू। महानगरपालिकेची मुदत संपून तिथं प्रशासक आहे आणि प्रशासक केवळ आणि केवळ लोकांच्या घरापुढे ढोल वाजव आणि पाणीपट्टी वसूल कर, घरपट्टी वसूल कर एवढंच काम करतं आहे। मात्र खऱ्या अर्थाने पाणी कुठे मुरतं आहे याचा जर आपण विचार केला तर आज नाशिकला धरण उशाला कोरड घशाला अशी परिस्थिती झालेली आहे। नाशिकमध्ये अनेक भाग असेल ज्याच्यामध्ये पंचवटीमधील नवनाथ नगर असेल, आमचं समर्थनगर असेल, त्याच्यानंतर तांबेमळा असेल, रॉयल टाऊन असेल, श्रीकृष्णनगर असेल, विद्यानगर असेल, असे अनेक भाग सांगता येईल की जिथे आजही प्यायला पाण्यासाठी एक हंडाभर पाण्यासाठी लोकांना वणवण करत फिरावं लागत आहेत आणि लोकांना त्या एक हंडाभर पाण्यासाठी त्यांची पायपीट करून कुठेतरी ओढे नाले पाटावर जाऊन पाणी घेऊन यावं लागत आहे। इथं बाजूला नवनाथ नगरमध्ये एक बाजूला असलेल्या विहिरीमध्ये देखील पाणी घेण्यासाठी काही लोक गर्दी करत आहेत। म्हणजे आपण कुठे खेडेपाड्यात आलो आहे की काय अशी परिस्थिती झालेली आहे आणि ही परिस्थिती केवळ आणि केवळ नाशिक महानगरपालिकेच्या नाकर्तेपणामुळे झालेली आहे। आपण जर बघितलं असं तर एकीकडे गॅसच्या पाईपलाईननी लाखो रुपये गोळा करून तिकडे रस्ते खणलेले आहेत आणि ते रस्ते देखील दुरुस्त होत नाहीत। अनेक ठिकाणी रस्ते दुरुस्त न झाल्यामुळे रस्त्यांचे अपघात होत आहेत, रस्त्यावर गाड्या पडत आहेत, लोकांना त्यांच्या स्वतःच्या बंगल्यामध्ये गाड्या लावायला सुद्धा जागा राहिलेली नाही अशी परिस्थिती झालेली आहे। आपण मखमलबाद रोड घ्या किंवा आजूबाजूचा परिसर घ्या, सगळं शहर हा खड्डेमय झालेला आहे आणि त्याच पद्धतीने पाण्याची परिस्थिती इतकी बिकट आहे की नाशिक महानगरपालिकेला अनेकदा आम्ही जुने भांडे करून मोर्चे नेलेले असतील, बिसलेरी पाणी त्यांना भेट दिलेली असेल, अनेक वेळेस पाण्यासाठी हंडा आंदोलन केलेले आहे, परंतु याकडं सपशलच्या या नाशिक महानगरपालिकेच्या आयुक्तांनी डोळे झाक केलेले आहे आणि केवळ कुंभमेळ्याच्या नावाखाली कसं निधी लाटता येईल याकडे यांचं लक्ष आहे। आज आपण जर बघितलं असेल तर यांचं असं म्हणता येईल की आग सोमेश्वरी आणि बंब त्र्यंबकेश्वरी अशी परिस्थिती यांनी करून ठेवलेली आहे। पाणीपट्टी वसुलीसाठी करोडो रुपयाचे ठेके इकडे पर्सनल लोकांना देण्यात येत आहेत असं त्यांनी घाट घातलेला आहे आणि एकीकडे पाणी पुरवठा करायला एक हंडाभर पाणी लोकांना मिळत नाही आणि बिलं जर बघितलं असं तर आवाजच्या सवय दिलेल्या आहेत। मी यामार्फत नाशिक महानगरपालिकेला सांगू इच्छितो की जर लवकरात लवकर नाशिक शहरातील पाणी पुरवठा जर सुरळीत झालेला नाही, आमच्या नवनाथ नगर असेल किंवा हा पंचवटीतला प्रभाग क्रमांक 6 असेल, उदय महादेव कॉलनी असेल, इकडे जर पाणी पुरवठा झाला नाही तर आम्ही यापुढे असहकार आंदोलन करणार आहोत। कुठल्याही प्रकारचं पाणीपट्टी घरपट्टी भरल्या जाणार नाही आणि जे अधिकारी येतील त्यांना आमच्या स्टाईलनी उत्तर दिलं जाईल आणि यानंतर आम्ही इथे मोठ्या प्रमाणात हंडा मोर्चा घेऊन येऊन रस्ता आंदोलन करून ठिय्या आंदोलन करून
हा आम्ही इथे इशारा देत आहोत. याचा जर लवकरात लवकर त्यांनी जर कायदेशीर मार्गाने जर प्रश्न सॉल्व्ह केला नाही तर मोठ्या प्रमाणात जनआंदोलन छेडण्याचा देखील आम्ही इथे इशारा देत आहोत. रिपब्लिकन वार्ता महाराष्ट्र न्यूजसाठी विशेष प्रतिनिधी आनंद दाभाडे, नाशिक. Subscribe now and press the bell icon. Never miss an update.